नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचं सिंपल लिफ्टिंग मशीन हे मॉड्यूल आपलं सुरू आहे आणि त्याच्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं सिंपल मशीन म्हणजे काय, कंपाऊंड मशीन म्हणजे काय किंवा मशीन म्हणजे काय आणि सिंपल मशीनची काही एक्झाम्पल्स आपण स्टडी केली. आता या व्हिडिओमध्ये आपण सिंपल लिफ्टिंग मशीन त्याच्याबद्दलच्या काही बेसिक टर्म्स आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहे. पहिल्यांदा सुरुवात करूया. पहिली टर्म आहे लोड. व्हॉट इज लोड? आता लोड आपण काय करणार आहे, आपण बघितलं पहिल्या व्हिडिओमध्ये की सिंपल मशीन काय करते, लोड लिफ्ट करते. स्मॉल अमाऊंट ऑफ एफर्ट आपण देतो आणि त्यानं हेवी लोड आपण लिफ्ट करतो. म्हणजे सिंपल स्क्रूजॅक असेल तर काय करतो, पंक्चर झालेला ट्रक तो पूर्ण आपण उचलू शकतो. फक्त एक स्मॉल एफर्ट, हँडल फिरवून किंवा हँडल खालीवर करून स्मॉल एफर्टने आपण तो हेवी लोड लिफ्ट करू शकतो. मग लोड म्हणजे काय नक्की, तर वेट टू बी लिफ्टेड. ए वेट टू बी लिफ्टेड दॅट इज कॉल्ड ॲज लोड. ए वेट टू बी लिफ्टेड. जे वेट आपल्याला लिफ्ट करायचं आहे त्या वेटलाच काय म्हणायचं, लोड. अँड इट इज डिनोटेड बाय कॅपिटल डब्ल्यू. इट इज डिनोटेड बाय कॅपिटल डब्ल्यू. आणि याचं युनिट काय असणार आहे, न्यूटन किंवा किलो न्यूटन. आपण जनरली न्यूटनमध्ये सगळे युनिट यूज करणार आहे प्रॉब्लेम सोडवताना. आता ही एक बेसिक टर्म झाली लोड. तशीच दुसरी टर्म आहे, लोड लिफ्ट करण्यासाठी आपण काय वापरतोय, एफर्ट वापरतोय. सो एफर्ट इज नथिंग बट ए फोर्स रिक्वायर्ड टू लिफ्ट लोड. फोर्सच देतोय ना आपण, हँडल जो खालीवर करतोय त्या हँडलवर आपण फोर्स अप्लाय करतोय. म्हणजे एफर्ट म्हणजे काय, ए फोर्स अप्लाइड टू लिफ्ट लोड किंवा ए फोर्स रिक्वायर्ड टू लिफ्ट लोड और फोर्स अप्लाइड टू लिफ्ट लोड. अँड इट इज डिनोटेड बाय पी. एफर्ट इज डिनोटेड बाय कॅपिटल पी. आणि याचं युनिट सुद्धा काय असणार आहे, हा फोर्सच आहे त्यामुळं युनिट असणार आहे न्यूटन. सो हा झाला एफर्ट. आता स्मॉल एफर्ट मध्ये आपण हेवी लोड लिफ्ट करणार आहे. पुढची टर्म आहे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. आता आपण मशीन कशासाठी यूज करतोय, काहीतरी आपल्याला ॲडव्हान्टेज मिळालं पाहिजे. असं तर करत नाही ना की आपण 1 किलो न्यूटन एफर्ट लावतोय आणि आपल्याला 10 न्यूटन लोड लिफ्ट करून मिळतोय. म्हणजे इथं ॲडव्हान्टेज आपल्याला मिळतंय का, इथं आपला लॉस होतोय. 1 किलो न्यूटन एफर्ट लावल्यानंतर जर 10 न्यूटन फक्त किंवा 1 न्यूटनच लोड लिफ्ट होत असेल तर आपला भरपूर तिथं लॉस होतोय, आपल्याला ॲडव्हान्टेज मिळत नाही. आपल्याला मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काहीतरी मिळालं पाहिजे. म्हणजे कमी एफर्टमध्ये जास्त लोड आपला लिफ्ट झाला पाहिजे. मग मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजे काय, द रेशो ऑफ लोड टू बी लिफ्टेड टू द एफर्ट अप्लाइड to lift load किंवा the ratio of load lifted by machine to the effort applied to lift the load, that is called as mechanical advantage. हे डिनोट कशाने करतात, m.a. यानं डिनोट करायचं. डेफिनेशन ही आहे. आता फॉर्म्युला काय असणार, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज इक्वल टू काय, रेशो ऑफ लोड टू द एफर्ट अप्लाइड. म्हणजे लोड डिवायडेड बाय एफर्ट. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज डिनोट कशाने करतोय आपण, MA इज इक्वल टू लोड कशाने डिनोट करतोय आपण, W आणि डिवायडेड बाय एफर्ट P. सो हा फॉर्म्युला आपल्याला मिळाला, W डिवायडेड बाय P. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज इक्वल टू W डिवायडेड बाय P. नाउ नेक्स्ट टर्म इज व्हेलॉसिटी रेशो. चौथी टर्म आहे व्हेलॉसिटी रेशो. आता बघा, सिंपल लिफ्टिंग मशीन जर कन्सिडर केली, सिंपल लिफ्टिंग मशीन, स्क्रूजॅकचं एक्झाम्पल घेऊया आपण. स्क्रूजॅक काय करतोय, आपण त्या स्क्रूजॅकचा जो हँडल आहे
त्याला काहीतरी स्पेसिफिक लेंथ दिलेली असते आणि त्याच्यावर आपण एफर्ट अप्लाय करतो. म्हणजे काहीतरी डिस्टन्स आहे आणि नंतर फोर्स आपण अप्लाय करतो. सो आपण इनपुट काय देतोय त्याला ते आपण पुढची टर्म बघणारच आहे. सो आपण एफर्ट अप्लाय करतोय आणि त्याचं काहीतरी डिस्टन्स आहे लोडपासून त्या एफर्टचं. तसंच लोड लिफ्ट होतोय, सुरुवातीला खाली होता, तो किती लिफ्ट होतोय, काहीतरी डिस्टन्स तो मूव्ह करतोय लोडसुद्धा. म्हणजे सपोज 1 kN लोड आहे, तो इथं होता आधी, तो वर गेला, म्हणजे काहीतरी त्यानं डिस्टन्स मूव्ह केलं. मग व्हेलॉसिटी रेशो म्हणजे काय, तर डिस्टन्स मूव्ड बाय एफर्ट टू द डिस्टन्स मूव्ड बाय लोड. दोन्ही सुद्धा डिस्टन्स मूव्ह करतायत, त्यामुळे व्हेलॉसिटी रेशो काय आहे, रेशो आहे रेशो ऑफ डिस्टन्स मूव्ड बाय एफर्ट टू द डिस्टन्स मूव्ड बाय लोड. It is denoted by VR, V.R, velocity ratio. आणि velocity ratio चा फॉर्म्युला काय येणार, velocity ratio is equal to distance moved by effort divided by distance moved by load. म्हणजे नोटेशन्समध्ये काय येणार, VR is equal to, आता डिस्टन्स मूव्ड बाय एफर्ट आपण वाय घेऊया, वाय स्मॉल वाय, आणि डिवायडेड बाय डिस्टन्स मूव्ड बाय लोड एक्स घेऊया. म्हणजे व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला काय आला, VR इज इक्वल टू वाय डिवायडेड बाय एक्स. आता बघा, पहिल्यांदा मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. याचं युनिट काय असणार मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, W न्यूटनमध्ये आहे, आपण इथंच बघितले W न्यूटनमध्ये. एफर्ट पण कशात आहे, न्यूटनमध्ये. न्यूटन कॅन्सल होणार, म्हणजे मेकॅनिकल ॲडव्हान्टेजला कोणतंही युनिट नसते, कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे ती. म्हणजे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज युनिटलेस क्वांटिटी आहे. आणि अजून एक गोष्ट काय की मेकॅनिकल ॲडव्हान्टेजची व्हॅल्यू काय असणार, ही डब्ल्यूची व्हॅल्यू आपण काय म्हणतो, हेवी लोड स्मॉल अमाऊंट ऑफ एफर्टमध्ये लिफ्ट होणार आहे. म्हणजे डब्ल्यूची व्हॅल्यू जास्त असणार आहे, पीची कमी असणार आहे. मोठ्या व्हॅल्यूला छोट्या व्हॅल्यूने डिवाइड केलं तर ही व्हॅल्यू काय येणार आहे, प्लस 1 प्लस येणार आहे, म्हणजे 1 पेक्षा जास्त येणार आहे. म्हणजेच मेकॅनिकल ॲडव्हान्टेजची व्हॅल्यू, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1. तसं नसेल तर या मशीनला काही अर्थ राहत नाही. त्या मशीनला जर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज 0 किंवा 0पेक्षा कमी असेल किंवा 1पेक्षा कमी असेल तर त्या मशीनला काही अर्थ नाही, त्याला आपण मशीन म्हणू शकत नाही. कारण मशीन म्हणजे काय, युजफुल वर्क देते त्याला मशीन म्हणायचं, काम वाढवते त्याला मशीन म्हणू शकत नाही आपण. तसंच व्हेलॉसिटी रेशो आहे. व्हेलॉसिटी रेशो पण बघा, वाय म्हणजे काय, डिस्टन्स मूव्ड बाय एफर्ट. आता डिस्टन्स कशामध्ये असणार, मीटरमध्ये. आता हँडल बघा, तो स्क्रूजॅकचा हँडल लांब असतोय असा, म्हणजे त्याचं डिस्टन्स जास्त आहे एफर्टचं. तेच तुम्ही लोड हँडल, तो लांब हँडल आहे, तो आपण खालीवर केला की लोड खूप छोटा, खूप कमी डिस्टन्स लोड ट्रॅव्हल करतो. म्हणजे लोडचं डिस्टन्स छोटा आहे आणि एफर्टचं डिस्टन्स त्या कम्पेअर्ड मोठा आहे. म्हणजे वाय मोठा असणार आहे, एक्स छोटा असणार आहे. वाय मोठा म्हणजे मोठी संख्येला छोट्या संख्येने डिवाइड केले काय येणार आहे, 1पेक्षा जास्त येणार आहे. म्हणजे व्हेलॉसिटी रेशो सुद्धा 1पेक्षा जास्त असतो. म्हणजे व्हेलॉसिटी रेशो इज ऑल्सो ग्रेटर दॅन 1. आणि युनिट काय येणार, ह्या डिस्टन्सचं युनिट वायचं युनिट यम आणि एक्सचं डिस्टन्सचं युनिट ते सुद्धा काय असणार आहे, मीटर कॅन्सल होणार. म्हणजे ही सुद्धा VR सुद्धा किंवा व्हेलॉसिटी रेशो सुद्धा युनिटलेस क्वांटिटी आहे. ओके, आता पुढची टर्म बघूया. नेक्स्ट टर्म आहे इनपुट. आता आपली मशीन आहे म्हणल्यानंतर काहीतरी इनपुट आपल्याला द्यायला लागणार. मग इनपुट म्हणजे काय नक्की, आता आपण सिम्पल लिफ्टिंग मशीनमध्ये इनपुट काय देतोय, एफर्ट. मग इनपुट काय येणार, एफर्ट इंटू डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट, राईट. एफर्ट इंटू म्हणजे इनपुट काय आहे, प्रोडक्ट ऑफ एफर्ट अँड डिस्टन्स मूव्ड बाय एफर्ट
या प्रोडक्टला काय म्हणायचं, इनपुट. दॅट इज इनपुट इज इक्वल टू, फॉर्म्युला कसा लिहू शकतो आपण, इनपुट इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ एफर्ट इंटू डिस्टन्स मूड बाय एफर्ट. एफर्ट आपण पी न डिनोट करतो आणि डिस्टन्स मूड बाय एफर्ट कशानं, वाय, पी इंटू वाय. म्हणजे इनपुटचा फॉर्म्युला काय, इनपुट इज इक्वल टू पी इंटू वाय. आणि लास्ट टर्म आहे आउटपुट. या व्हिडिओमधली लास्ट टर्म आउटपुट. आउटपुट म्हणजे काय असणार, आता आउटपुटला आपल्याला काय मिळतंय, लोड लिफ्ट होतोय, मग लोड इंटू डिस्टन्स मूड बाय लोड, दॅट इज कॉल्ड एज आउटपुट. सो प्रोडक्ट ऑफ लोड अँड डिस्टन्स मूड बाय लोड, डिस्टन्स मूड बाय लोड, दॅट इज कॉल्ड एज आउटपुट. फॉर्म्युला कसा लिहू शकतो, आउटपुट इज इक्वल टू, आता लोड कशाने डिनोट करतो आपण, डब्ल्यू इंटू डिस्टन्स मूड बाय लोड म्हणजे एक्स, डिस्टन्स मूड बाय लोड एक्स. सो आउटपुट इज इक्वल टू डब्ल्यू इंटू एक्स. अशा पद्धतीनं या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण किंवा या व्हिडिओमध्ये आपण 6 टर्म बघितल्या टोटल. एक म्हणजे लोड म्हणजे काय, वेट टू बी लिफ्टेड. एफर्ट म्हणजे फोर्स अप्लाइड टू लिफ्ट लोड. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज द रेशो ऑफ लोड डिवायडेड बाय एफर्ट. वेलॉसिटी रेशो इज द रेशो ऑफ डिस्टन्स मूड बाय एफर्ट डिवायडेड बाय डिस्टन्स मूड बाय लोड. इनपुट म्हणजे प्रोडक्ट आहे एफर्ट आणि डिस्टन्स मूड बाय एफर्टचा, आणि आउटपुट म्हणजे काय, प्रोडक्ट आहे लोड आणि डिस्टन्स मूड बाय लोडचा. ओके, पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण याच्या पुढच्या अजून काही टर्म्स आहेत त्या स्टडी करणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.